सीता भाग्याची लक्ष्मी लागे अंगण हसाया घरदार हे अधीर तिची पाऊले पुजाया दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्यलक्ष्मी दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्यलक्ष्मी असा जन्माचा ओंबरा रोज उजळे ग सुखानी पोटी भरा ते पहाट तिच्या सोना किरणांनी हाळी मळवट हा काट सारी युगाची समाया तिच्या किरपेच बळ मिळो जन्म सावराया दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्यलक्ष्मी दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्यलक्ष्मी. अहो तुम्ही का चिडताय? मी तुमच्याकरता दुसरा चहा बनवून आणते. आई यांच्याकरता मी चहा करतेच आहे, तुमच्याकरताही बनवू का? आधीपेक्षा जरा जास्त खारट. पण घरात परत जायचे सगळेच मार्ग खुंटलेत गोदात्या. एक मार्ग आहे. कोयनाताई तू? वय अजून बी एक उपाय आहे. कोणता उपाय? काशीताई तुम्ही आता गोदात्यांच्या घरी नाही, तुमच्या स्वतःच्या हक्काच्या घरात राहायचं. कोयनाताई हे काय बोलतेस तू? कसं शक्य आहे? यांनीच मला घराच्या बाहेर काढलं, स्वतःचं अस्तित्व गमावून बसलीये मी. यांचा विश्वास संपादन करण्यात असमर्थ ठरलीये मी. अहो तोच विश्वास जर संपादन करायचा असेल ना, तर त्यासाठी तुम्हाला तुमच्याच घरात जाऊन राहायला पाहिजे. त्याचा काय बी उपयोग नाही बघ कोयने. अगं त्या घरातली माणसं डोळ्यावर झापडं लावून बसली आहेत. खरं खोटं काय बी कळेनासं झालंय बघ त्यांना. त्या चोरटीला डोक्यात घेऊन नाचतायत आणि या लक्ष्मीला घराबाहेर काढलंय. गोदात्या तुम्ही अजिबात घाबरू नका, त्यांच्या डोळ्यावरची झापडं बी दूर होतील. पर त्यासाठी मी जसं सांगेन तसं काशीताईसने वागावं लागेल. पण मला काय करावं लागणार? आपल्यालाही असं करावं लागेल. बाप्पाजी, बाप्पाजी, जय हो बाप्पाजी. बाप्पाजी तुम्ही त्या कोयनाला का सोडवलं? अव या खेळामध्ये आता कुठं मजा यायला लागली होती. या गुरुवाला मला तर लय पिदवायचा होता, फार मेटा कुटीला आला पाहिजे होता. त्यामुळं त्याचा सगळा मास तरी उतरला असता, पण तुम्ही तर सगळा खेळच संपवला राव. बाबा कदम जी, या छोट्या छोट्या खेळी खेळायचं आता सोडून द्या. आपल्याला एक मोठी खेळी खेळायची आहे. कंचा? त्या गुरुवानं आम्हाला एक महत्वाची बातमी दिली, म्हणून म्हणलं त्या कोयना नावाच्या माकडीणीला द्या सोडून. आपल्याला वाघिणीची शिकार करायची आहे. पर बाप्पाजी तुम्ही काय बोलताय ते काही कळना झालंय. बाबा कदम, त्या गुरुवानं काशीसारख्या दिसणाऱ्या त्या मुलीबद्दल एक महत्वाची बातमी आम्हाला सांगितली आणि आमच्या निष्णात डोक्यात एक कल्पना आली. कंची? ती मुलगी गावात कुठे राहते याचा पत्ता काढा. जी नाही, तिचा ठाव ठिकाणा काढतो, पण त्या पोरीचा आपल्याला काय उपयोग? मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना,
आपल्याला वाघिणीची शिकार करायची वेळ आलेली आहे. ती मुलगी म्हणे पैशासाठी या गावात आली होती. जी, त्या मुलीचा आपल्याला काशीच्या विरोधात काही उपयोग करता येतो का हे पाहायचंय. कोयनाताई, आपण जे करतोय ते योग्य नाहीये. याने आपण फसवणूक करतोय. भाऊ काका माझ्या वडिलांसारखे येतो. त्यांनी नेहमी मला आधार दिलाय. ठीक आहे, या वेळेला माझ्या पाठीशी नाही आहेत, पण त्यात त्यांची चूक काय आहे? त्यांचाही गैरसमज झालाय ना, पण तो गैरसमज परिस्थितीमुळे झालाय. नाही कोयनाताई, मी भाऊ काकांना असं नाही फसवू शकतो. नाही होणार आहे माझ्याने. हो काशीताई, असं बोलून कसं चालेल? आणि आपण कुणाला फसवतोय? भाऊ काका तर आधीच त्या बबलीकडनं फसवले गेले ते. आणि आपण हे जे काही समजा करतोय ना, ते समद्यांच्या भल्यासाठीच करतोय. अहो, असं केल्यानं हो तात्या, संजयराव, तुम्ही, तुमचं होणारं बाळ, समद्यांचं भलंच होणार आहे. विश्वास ठेवा माझ्यावर. अहो, आई भिराई आहे तुमच्या संग. मग आपण कशा पायी घाबरायचं? ठीक आहे, माझ्या घरासाठी, माझ्या घरातल्या माणसांसाठी मी हे करायला तयार आहे. भाऊ येते ती. कोण आहेस तू? बबली का काशी? मी लपवणार नाही काय तुमच्याशी. मी बबली आहे. मग इथे काय करतेस? तुमच्याशी बोलायचं होतं. मला वेळ नाहीये. भाऊ काका, फक्त एकदा बोला माझ्याशी. मग पुन्हा कधी बोलायची वेळ येणार नाही. म्हणजे आपल्या मनात नसतानाही काही क्षुल्लक गोष्टींसाठी आपण असं काही करून बसतो की मग नजरही मिळू शकत नाही. मीही तसंच केलं. मला माझी चूक मान्य आणि प्रायश्चित्त म्हणूनच मी हे करतेय. मी मुंबईला परत जाते. बबली, ते तुला करावंच लागणार होतं. हो, कारण बाणगुळ्याच्या वेलीला कधी आंब्याचा मोड येत नसतो असं तुम्हीच सांगितलं होतं ना मला. हे बघ बबली, तू आता झालं गेलं विसरून जा. तुला पश्चाताप झालाय ना, ते महत्वाचं आहे. हे बघ, योग्य वेळी झालेला पश्चाताप माणसाला योग्य मार्गावर नेऊन सोडतो. खर तर तुला जो त्रास झाला आणि या लोकांनी तुझ्या आईला जे मारलं त्याबद्दल मी तुझी माफी मागतो. पण त्यावेळेस तू जर आडमुठेपणा केला नसता तर कदाचित हे घडलंही नसतं. स्वार्थ, फक्त स्वार्थच आहे भाऊ काका, जो माझ्यातही जागृत झाला. आणि या स्वार्थामुळे माणूस फक्त पैसाच नाही तर आपल्या आजूबाजूची माणसं गमावून बसतो. बबली, तुला ही जाणीव झाली हे खूप महत्वाचं आहे. माणूस वाईट नसतो बेटा, पण ज्या क्षणाला त्याच्या चित्तामध्ये स्वार्थ उगम पावतो तो क्षण वाईट असतो. तुझ्या आतमध्ये एक खूप निरागस मुलगी दडली आहे, जिचा स्वभाव इतरांना मदत करणार आहे. तिला जप, तिला जिवंत ठेव, तिला कधीही मरू देऊ नकोस. तुझं भलं होईल. हो भाऊ काका, मी असंच करायचा प्रयत्न करीन. पण त्याकरता मला तुमचा आशीर्वाद हवाय. सुखी राहा.
नमस्कार गुरु. नाही म्हणजे बाप्पाजींनी कोयनेला कसं काय सोडवलं? नाही म्हणजे तुम्ही बाप्पाजींचं असं काय खास काम केलं की बाप्पाजींनी कोयनेला सोडवलं? बाबा कदम, मी खास काम केलं बाप्पाजींचे, बरोबर आहे, पण ते काम खास होतं हे तुम्हाला माहित आहे. मग मी ते तुम्हाला सांगेन असं तुम्हाला का वाटतं? अशापेक्षा तुम्ही का बाळगता? गुरु, तुम्ही बाबा कदमशी बोलताय. हा, मग बाबा कदम, मला ते तुम्हाला सांगावंच लागेल. पण बाबा कदम, यात एक अडचण आहे. बाप्पाजींनी मला सांगितलं की याची कुठेही वाच्यता करू नकोस म्हणून. म्हणजे माझा बाप्पाजींना मला सांगावं लागेल की बाबा कदमांनी माझ्यावर जबरदस्ती केली म्हणून. मग सांगू तुम्हाला बाप्पाजींचं कोणतं काम केलं ते? बरोबर, बाप्पाजींनी सांगितलंय ना कुणाला सांगायचं नाही म्हणून. हां, मग याची वाच्यता कुठं करायची नाही? नाही सांगणार. नाही म्हणजे नाही. काय गुरु? नाही. मग मी जाऊ? असं कसं? का गुरु? गावामध्ये एक दुसरी काशी आली असं कळतंय. तिचा ठाव ठिकाणा काय माहितीये का? काशी? मला कशी माहित असणार? असं? अरे मला तर एक शंकाच आहे, तुम्हीच तुमच्या घरात तिला लपून ठेवली असेल. बाबा कदम, तिच्या जीवापेक्षा मला माझा जीव प्यारा आहे. आणि तिला मी जर माझ्या घरात ठेवलं तर बाप्पाजींचा रोष उडवून घ्यावा लागेल. आणि मला नाही जमायचं. मला वाटतं तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी दिलंय. आता मला निघायला. या. या गुरुवाशिवाय त्या दुसऱ्या काशीला या गावामध्ये थारा देणारा दुसरा कोण? गोदात्या. या चिपकूला आपल्यापासून लांब ठेवण्याची ना मस्त आयडिया सुचली आपल्याला. वा बबली वा, तेरी भी खोपडी मस्त चलतीये. काशीला दिवस गेले, ती आई होणार आहे हे तर आपल्याला कळलंच आहे. पण आता मीच काशी आहे, म्हणजे मीच आई होणार आणि मलाच बाळ होणार आहे. हे जर आपण संजयला सांगितलं ना तर सब प्रॉब्लेम खलास. आपण याचा माल लंपास करेपर्यंत हा चिपकू आपल्या जवळ येणारच नाही. काय ग? काय नाही, सहजच. काय बोलायचंय का? हो, बोलायचंय, पण राहू द्या, नंतर बोलते कधीतरी. अगं नंतर काय, तुला बोलायचं असेल तर आता बोलून टाक. असं मनात ठेवू नकोस. मी नाही सांगणार तुम्हाला. तुम्ही ओळखा बघू. काय ग? काय झालंय तुला? हे बघ, उगीच कोडी घालू नकोस. काय ते सांगून टाक पटकन. तुम्ही ओळखा ना, जरा विचार करा. मला तुम्हाला काय सांगायचं असेल, काय बातमी असेल ती. एक अशी गोष्ट आहे जी तुमच्या मनातली इच्छा आहे आणि ती इच्छा आता पूर्ण होणार आहे. तुला मला जी बातमी द्यायची ती सांगायला तू लाजतेस. आणि जे सांगायला तू लाजतेस ती माझी इच्छा आहे. कशी? येऊ का गोदात त्या घरात? आता ह्यो डोन कावळा कशा पायी आलाय? याला काशी बद्दल कळलं का काय?
या 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 अहो, काय झालं आज आमची गरीबाची कशी आठवण आली तुम्हाला? नाही, आठवण याच्याकरता आली की आपण एका गावामध्ये राहतो वय तर आणि मला असं कळलंय की तुमच्याकडे एक पाहुणी आली म्हणलं तिची विचारपूस करावी, चौकशी करावी म्हणून आलोय. पाहुणी नाही बा, माझ्याकडे कोण येते पाहुणी? असं गोदात्या, पोलिसांपेक्षा बी बारीक नजर आहे आमची, त्यामुळं गावातल्या प्रत्येकावर अगदी बारीक नजर ठेवतो आम्ही. त्यामुळं गप गुमान त्या पाहुणीला बाप्पाजींना भेटायला पाठवायचं आणि योच सांगावा घेऊन आलोय मी इथं. म्हणजे या मेल्यांनी समधी खबर काढलेली दिसतीय. एक जण काशीला सुखानं जगू देतील तर शपथ. हो गोदात्या, बोला की आता गदात खेळ बसली. नाही नाही तुमचं बरोबर आहे. हा. आलती ना पाहुणी आलती 4 दिवसासाठी. आज सकाळीच गेली नाही का मुंबईला. आता तुम्ही सकाळी आला असता तर भेटली असतील ना. असं नाही म्हणजे हे समजा खरं ना? आता मी आकाशापायी खोटं बोलू? अहो ती काय माझी सगळी होती का सोयरी होती? आली तशी गेली. ठीक आहे, आता विश्वास ठेवतो मी, येतो मी. अनगोदात्या, आणि हे जर का खोटं निघालं तर तुमच्या दोघींची काय खैर नाही. हा. खरंच म्हणजे तू आई होणार आहेस आणि मी बाबा होणार आहे. आपण आई बाबा होणार आहोत. एक बाळ आपल्या घरी एक बाळ येणार आहे. काय करताय? बस बस. तू हे मला आधी का नाही सांगितलंस? अहो कसं सांगितलं असतं मी तुम्हाला? काल परवापर्यंत आपल्या घरात काय परिस्थिती होती माहिती ना तुम्हाला? ती खोटी काशी घरात घुसली होती. अहो मी या घरात राहतेय की नाही हेही मला माहित नव्हतं. आणि तुम्ही मला घराच्या बाहेर काढलं असतं तर अशा परिस्थितीत काय केलं असतं मी? कुठे गेले असते मी? नाही काशी, हे बघ, मी मान्य करतो की मधल्या काळात आपल्या आयुष्यात जे काही झालं त्यामुळे आपण सगळेच अस्वस्थ झालो होतो. पण तुला मी एक गोष्ट सांगतो, खरं प्रेम असतं ना ते अमर असतं. आणि आपली काळजी ते आई भिरायला होतीच. ते वादळ आता निघून गेलंय काशी. सगळा पाला पाचोळा उडून गेलाय आणि सगळं कसं स्वच्छ झालंय. आता असं काय नाही करायचं. अगं आता मी तुला प्रेमाने जवळही घेऊ शकत नाही. आपल्याला बाळ होणार आहे ना, मग तोपर्यंत आपण एकमेकांपासून लांब राहायचं. ठीक आहे राणी सरकार, जशी तुमची आज्ञा. काशी, मला ते बाळ दिसायला लागलंय. त्याचं आपल्या घरात येणं, त्याचं हसणं, त्याचं रडणं, त्याचं घरभर खेळणं. चला
म्हणजे एक काम तरी बरोबर पार पडलं म्हणायचं. म्हणजे ते भाऊंचा आता पक्का समज झाला की काशीताई तुम्ही म्हणजे बबली ह्या गावातनं कायमची निघून गेली. म्हणजे आता तुम्ही बबली नाही. यो मेला बाबा कदम आला होता काशीला शोधाया. बाप्पाजीनं पाठवलं होतं म्हण. या बाप्पाजीच्या चांडाळ चौकडीपासून आपल्याला सांभाळूनच राहिला हवं. हो दात्या, तुम्ही नका त्याची काळजी करू. हो, एकदा का काशीताई त्यांच्या घरात गेल्या ना की कुणी बी काय बी करू शकणार नाही. पण कोयनाताई हे कसं शक्य आहे? हे तर साधं माझं तोंडही बघायला तयार नाहीये. अहो, तुम्ही नका काळजी करू काशीताई. या समजा विचार केलाय आणि तशी संधी बी आपल्याकडे आपसुकच चालून आली. कोणती संधी? अहो गोदात्या, तुम्ही नसल्यामुळं कामिनीबाईंना घरकामासाठी बाईची गरज आहे. हा मला वाटतं आपण ही संधी चुकवता कामा नाही. होय ने अगं काय बोलतेस काय हे? हा? घरच्या लक्ष्मीनं गावच्या भाग्यलक्ष्मीनं घरात मोलकरण म्हणून वावरायचं काय? काय काय तुझ्या डोक्यात शान भरलाय का काय? नाही नाही हे नाही म्हणणार. अहो गोदात्या, जरा शांत व्हा ना. मला जर यांचा सहवास लाभत असेल तर मी काहीही करायला तयार आहे. पण शिवाय स्वतःच्याच घरी काम करायला कसली लाज. पण मला फक्त एवढं कळत नाही की हे सगळं होणार कसं. हे तर मला बघता क्षणी हकलून देणार. काशीताई, तुम्ही तिथं काशी किंवा बबली म्हणून राहायचं नाही. तुम्ही तिथं माझी मावस बहीण म्हणून जायचं. ट्विना ट्विना ट्विना